तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पा होता आज पौष महिन्यातील पहिला रविवार आणि पौष महिना चालू झाला की आपले बायकांचे रविवार चालू होता. आणि हा जो सौभाग्याचा महिना म्हटलं जातं, मकर संक्रांतीचा महिना म्हटलं जातं. तर हे जे आहे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत पकडत असतो रविवारचा दिवस. तर मग आज रविवारचा दिवस म्हटलं की मुलं देखील, त्यांचे पप्पा देखील लेट उठतात, कारण रविवारची ही सुट्टी असते सगळ्यांनाच. परंतु मला पूजा मांडायची होती. मी माझं फटाफट आवरून घेतलं आणि म्हटलं लवकरच पूजा मांडली म्हणजे बरं म्हणतं. आणि सकाळचे देखील कामं जे आहेत तर मग आवरून होतात पटकन. तर मग मी इथे जे आहे तर पूजा मांडायला घेतली, कारण ही जी पूजा आहे तर सूर्यनारायणाची पूजा असते. आणि मग डेलीची जी आहे तर माझं काम आवरून मी डेलीची पूजा केली आपली, पूर्ण देव धुवून वगैरे. ती पूजा झाल्याच्या नंतरून जी आहे तर तुळशी मातेला पाणी, सूर्यनारायणाला पाणी घातलं. आज तुळशी मातेला नाही घातलं, कारण रविवार असल्या कारणाने जे आहे तर तुळशी मातेला पाणी घालायचं नाही. फक्त सूर्यनारायणाला पाणी घातलं आणि देवाला आंघोळ घातली आणि म्हटलं आता पाटावरती जे आहे तर सूर्यनारायणाची पूजा मांडावी. तर मग या पद्धतीने जे आहे तर अगदी रांगोळीनेच पूजा मांडली जाते. सूर्यनारायण काढले जातात. साईडला जी आहे तर आदित्य रानूबाईची प्रतिमा काढली जाते आणि गौमातेचे देखील पावलं काढले जातात. तर या ठिकाणी मग मी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि वौसा देखील तिथे ठेवला आणि तिळगुळ देखील व्हायला आहे. तर मग अशा पद्धतीने आहे तर मी माझी सकाळची पूजा देखील सूर्यनारायणाची देखील आटपून घेतली. आणि त्यानंतरून जे आहे तर आज रविवार म्हटलं तर मग माझी पूजा वगैरे होईपर्यंत फौजे साहेबांनी जे आहे तर आंघोळ वगैरे करून बाजारात गेले होते आणि बाजारातून जे आहे तर भाजीपाला घेऊन आले होते. कारण काय होतं माहिती आहे का, मार्केट तर सतूंतरच भरलेलं असतं भाजीपाल्याचं, परंतु ते व्यापाऱ्याच्या भाज्या खायला मन मानत नाही. आणि हा जो रविवार झालं, मंगळवार झालं, शुक्रवार झालं, तर आठवड्यातून जे हे 3 वार आहेत ना तर चौकामध्ये भरपूर असे शेतकरी जे आहेत तर भाजीपाला घेऊन येतात. आणि शेतकऱ्यांचा अगदी चांगला भाजीपाला म्हटलं की मग ते व्यापाऱ्यांच्या भाज्या देखील घ्याव्याशा वाटत नाही. आणि त्यातली त्यात कसं एक आता सवय झाली की शेतकऱ्याचीच भाजी खायची म्हणून. तर मग आम्ही अशी गावरान भाजीच घेऊन येत असतो. तर मग फौजी साहेब आले होते बाजार करून आणि मग माझी पूजा वगैरे देखील आटोपलं होतं. तर मग लगेच भाजीपाला निवडायला घेतला. तर कोथिंबीर देखील अगदी खूप मस्त गावरान घेऊन आले होते, अगदी छान वास येत होता त्याचा. तर मग भाजीपाला अगदी निवडून झाला व्यवस्थित आणि जिथली तिथं ठेवून दिला. कारण फ्रीजमध्ये ठेवायचं जरी म्हटलं तर ते पण एक स्ट्रगलच असतं, कारण सर्वच भाज्या आपल्या त्या डब्यामध्ये बसतात असं नाही. कारण आपण जे फ्रीजमध्ये ठेवायला जे डबे आणलेले असतात त्यामध्ये आपलं मिरची झालं, वांगे झालं, भेंडी झालं, डिंगऱ्या वगैरे झालं, जी छोट्या छोट्या जी भाज्या आहेत तर त्या भाज्या बसून जातात. परंतु भोपळा, कोबी, परत आपलं हे गाजर वगैरे जे आहे तर मग ते दुसरीकडेच साईडला ठेवावं लागतं चाळणीमध्ये ठेवून. तर अशा प्रकारचं जे आहे तर भाजीपाला वगैरे निवडून फ्रीजमध्ये लावून दिला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. कारण स्वयंपाकाचं काय होतं की रविवारचा दिवस सर्व लेट उठतात, त्यामुळे मग मी नाश्त्याच्या काही नादी लागत नाही. आपलं स्वयंपाकच लगेच करून घेत असते. आणि किती नाही म्हटलं तर 12 वाजेपर्यंत जे आहे तर स्वयंपाक रेडी होतो. आणि त्यामुळे मग काही नाश्ता वगैरे बनवत नाही, कारण हे सर्व काही उठता लेट आणि मग नाश्ता वगैरे काही बनवत नाही. तर सकाळचा चाय वगैरेच तेवढं, फक्त आंघोळी वगैरे झाल्या का चाय वगैरे होतो आणि मग नंतरून जे आहे तर सीधा स्वयंपाक करते. आणि मग असाच मग आज आहे तर स्वयंपाक वगैरे झाला आणि मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतले. तर दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत जेवणं करून घेतले. तर असं जे आहे ना तर संडेचं हमेशाचं रुटीन असतं पहा, की बिना नाश्त्याचं पटकन स्वयंपाक उरकून घ्यायचा आणि पटकन मोकळं व्हायचं. म्हणजे खाऊन पिऊन किती बी नाही म्हटलं ना तरी देखील 1 वाजेपर्यंत अगदी सर्व रिलॅक्स माणूस होऊन जातं. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. तोपर्यंत सर्वांना अगदी श्री स्वामी समर्थ.